शेतकरी बंधूंना नमस्कार. मी वैभव हजारे, यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट कंपनी प्रतिनिधी. तर आपण आज आलेलो आहे भिवगाव या गावामध्ये यशोदा सीड्स कंपनीचा क्रॉस 9 प्लॉट बघण्यासाठी. तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया क्रॉस 9 प्लॉट त्यांना कसा वाटला. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं संपूर्ण परिचय. माझं नाव रामेश्वर प्रभाकर पेदे, राहणार भिवगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही मक्याचा कोणता वाण लावलेला आहे? मी यावर्षी मकाचा रब्बीला यशोदा सीडचं क्रॉस 9 इवान 25-26 नोव्हेंबरला याची लागवड केलेली. जर्मिनेशन किती टक्के आलं? जर्मिनेशन जवळपास 94-95% जर्मिनेशन आहे. झाडाची हाईट किती म्हणजे मक्याची हाईट? मकाची हाईट मीडियम आहे, म्हणजे जास्त वाढत पण नाही, कणीस पण थोडंसं मीडियम साईडला म्हणजे मधोमध लागतं आणि ताट दांडकं राहतं. खोडं पण मजबूत आहे याच्यावाले, त्याच्यामुळे पडायचा बी याचे चान्सेस लय कमी राहते. वारं वादळ जरी आलं हे पडत नाही शक्यतो. रोग प्रतिकार शक्ती कशी वाटली तुम्हाला? याची रोग प्रतिकार शक्ती म्हणजे याच्यावर काही कुठल्या प्रकारचा रोग आढळला नाही. पण किडीचा समजा तुम्ही जर म्हणशाल लष्कर आळी, तर लष्कर आळीला मी फक्त एकच फवारणी घेतलेली. त्याच्यानंतर खताचे डोस किती झाले? खताचे डोस काही नाही, सुरुवातीला 1840 दिलं होतं, नंतर मग वॉटर सोल्युबल दिलं थोडंफार. इतर वाणाच्या तुलनेत तुम्हाला काय फरक वाटतो आपल्या मक्यामध्ये? इतर वाहनाच्या तुलनेमध्ये समजा काही जे वाहन आहे तर ते त्यांची हाईट खूप उंच जाते, कणीस तोडायला अडचण येते, त्यांचं ताट बारीक राहतं. मग त्याच्यामुळे काय होतं, कणसात दाण्याची क्षमता, दाणे कमी भरत्या, काहीच्या बिट्ट्या जाड्या त्या. याच्या तसं बिट्टी पण बारीक आहे, दाना बी याच्यासारखा आपला चपटा दाना आहे. कॅप्सूल दाणा आहेत? हा, कॅप्सूल दाना आहे. तुम्ही दाणे मोजले का कधी? दाणे 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 नाही मोजले, पण एक अंदाजे सरासरी एका कणसाचा अंदाज घेतला होता, तर 16 ते 18 लाईन आहे एका कणसाला, आणि दाणे जे आहे एका लाईन मध्ये 40 ते 45 दाण्यापर्यंत दाणे. तुम्ही बिट्टी मोडून बघितली कधी? हा, बिट्टी मोडून बघितली. हे बघा, तुम्हाला दाखवतो. पण हे बघा, याची बिट्टी खूप बारीक आहे. तुम्ही बिट्टीची साईज बघू शकता. बिट्टीची साईज बारीक आहे आणि हे जो दाना आहे कॅप्सूल प्रकारचा दाना आहे. याच्यामध्ये जर समजा तुम्ही हे आपला गाडीची चावी किंवा पेन जरी म्हणले, बघू शकता तुम्ही, पूर्णपणे कॅप्सूल प्रकारचा दाना आहे आणि बिट्टीची साईज आहे ती पूर्णपणे छोटी आहे. त्याच्यामुळं तुमचं उत्पन्न वाढतंय. तुम्हाला लाइनिंग मोजून दाखवतो मी. हे दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्या बिट्टीमध्ये 20 लाईनी, म्हणजे मॅक्झिमम त्यांनी 16 ते 18 लाईनी धरल्या होत्या. सरासरी शक्यतो एक कडाचा कणीस समजा तर पूर्णपणे 20 लाईनिंग आहे. तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती आहे आपल्या मक्यापासून? ही एकच बॅग आहे, तर माझ्या हिशोबानं ही 27 ते 28 क्विंटल पर्यंत जायला पाहिजे, कारण 20 गुंठ्यामध्ये तेवढं उत्पन्न येतं. मी पहिले पण हे उत्पन्न घेतलेलं आहे आणि आता पण ते सांगतो. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या मक्याबद्दल काय सांगू इच्छिता? बाकीच्या शेतकऱ्यांना मी हेच सांगाल की बुवा, याचा दाना बी चांगला आहे, चिचोक्याचा आकार आहे, वजनदार दाना आहे. मकाचं जे ताट आहे तर त्याचं खोड दांडगं राहतं आणि त्याच्या ज्या खाली मुळे आहेत त्या जाड आहेत, त्याच्यामुळे ते पडत पण नाही आणि त्याची हाईट पण जास्त नाही. आणि जो चारा आहे तो चारा हिरवा राहतो, पण माझ्याकडून सांगायला लेट झाली, त्याच्यामुळे तो वाळला, नाही तर याचा मुरघास पण होतो कणीस काढल्यानंतर. तुम्ही कुट्टी करू शकता आणि तुम्ही असंच वेगवेगळे प्रयोग करून किंवा तुमच्या पद्धतीनुसार या मकाची लागवड करून तुमच्या उत्पन्नात भर पाडून तुमचं उत्पन्न वाढवू शकता. धन्यवाद. धन्यवाद.